नमस्कार मंडळी. हे बघा, आपले पूर्ण गावरान पद्धतीचे जेवणाचे ताट. तर याच्यातली मी मुख्य रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तो म्हणजे दोडक्याचा ठेचा. दोडक्याला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात मला कमेंट्स करून नक्की सांगा. दोडका चांगला किसून घेतल्यानंतर आणि या ठेच्यासाठी हे 2च साहित्य वापरायचे. आमच्या शेतातला दोडका असल्यामुळे भरपूर किसून घेतला. 1 किलोच्या आसपास असेल. दोडका किसून घ्यायच्या आधी स्वच्छ पाण्याने धुवा. नंतर त्याला किसून काढा. हिरव्या मिरच्या मी घेतल्या आहेत 7-8 आणि 2 कांड्या लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या. आता फक्त वरतून चवीनुसार मीठ घालून घेतले आणि कोरडेच वाटून घ्यायचे. अशा प्रकारे सरसरीत छान वाटून घ्यायची आहे. आता ही सरसरीत वाटून घेतलेली मिरची किसून घेतलेल्या दोडक्यामध्ये घालून घेतल्यानंतर त्याला चांगली चोळून घ्यायची आहे. चोळून म्हणजे फक्त थोडी अशी खालीवर करून त्याला चांगली हाताने सुरुवातीला अशी मिक्स करून घ्यायची. अशी पण कढईमध्ये गेल्यानंतर ती चांगली मिक्स होणारच आहे. आणि महत्त्वाचे, दोडका कवळा घ्या. किसून घेताना त्याच्यामध्ये एकसुद्धा बी येता कामा नये. कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये 2-2.5 पळी तेल घालून घ्यायचे. तेल चांगले गरम झाले, फोडणीला फक्त जिरेच घालायचे. जिरे जळून न देता गॅस कमी करून मंद आचेवरती लगेच त्याच्यामध्ये किसून घेतलेला पूर्ण दोडका घालून घ्यायचा. किसून घातलेल्या दोडक्यामध्ये आपण अगोदरच मिरची घालून घेतली आहे. आता फक्त त्याला खालीवर करून छान परतून घ्यायची. वाटून घेतलेली मिरची आपण डायरेक्ट तेलामध्ये परतून घेतली असती ना तर चवीमध्ये फरक पडतो. यासाठी आपण किसून घातलेल्या दोडक्यामध्ये मिरची आपण मिक्स करून घेतली. 5 मिनिट याच्यावर झाकण ठेवून द्यायचे. 5 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे. गॅसची फ्लेम अजूनही मंदच ठेवायची आहे. कढईवरती झाकण ठेवल्यामुळे दोडक्याच्या ठेचाला बघा किती पाणी सुटले आहे. या सुटलेल्या पाण्यामध्येच किसून घेतलेला दोडका चांगला मऊ शिजेपर्यंत याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून द्यायचे. 5 मिनिट. 5 मिनिटानंतर पुन्हा एकदा झाकण काढून घेतल्यावर बघा पूर्णपणे पाणी आटून गेले. जरासुद्धा याच्यामध्ये पाणी शिल्लक नाही आहे. दोडक्याचा ठेचा आता छान शिजवून झाला. तुमच्या भागामध्ये दोडक्याचा ठेचा बनवताना अजून काय साहित्य घालता मला कमेंट्स करून नक्की सांगा. ठेचा आता मी एका बाउलमध्ये काढून घेतला. आता आम्ही सर्वजण जेवायला बसणार आहोत. तर आता मी ताट तयार करायला घेते. त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवते मी काय बनवलं आहे ते. भेंड्याचं राळं आणि भेंड्याची सुक्की भाजीसुद्धा आहे, पापडसुद्धा आहे. आमच्या भागामध्ये भेंड्याचं राळं कशा प्रकारे खातात ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार. भेंड्याचं राळं चांगलं मोठ्या ताटलीमध्ये काढून घ्यायचं. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं आहे. या भेंड्याच्या राळ्यामध्ये बाजरीची भाकर चुरून खायची तरच खायला मजा येते. आता बाजरीची भाकरी मी ठेवली. त्याच्या बाजूला मी थोडी भेंड्याची सुक्की भाजीसुद्धा ठेवणार आहे. मला वाटेल भेंड्याचं राळं पातळ केलं, भेंड्याची सुक्की भाजी कशाला, तर ही डब्यासाठी बनवली होती म्हणून तीसुद्धा वाढून घेतली. आणि हा बनवलेला दोडक्याचा ठेचा बरोबर पापडसुद्धा ठेवले आहेत आणि गोड आंबट कैरीच्या खापा. एवढं सगळं असल्यावर अजून काय पाहिजे. तर ही गावाकडची मेजवानी तुम्हाला कशी वाटली आणि त्याच्याबरोबर हा दोडक्याचा ठेचा तो कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडल्यावर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.